पाद ही 4 प्रकरणे पाहिली आणि नमन पंथ, संत पंथ, देव पंथ, गुरु पंथ या तऱ्हेने आपली 4 पावले आजपर्यंत पडली. आता 5वं अंतिम आणि सर्वोच्च पाऊल म्हणजे दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद. ज्यामध्ये दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान म्हणजे नेमकं काय हे गद्य रूपात सांगितलेलं आहे आणि त्यानंतर काही काव्यातून त्याचा बोध दिलेला आहे. अर्थात संत, देव, गुरु, संत यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळी दर्शन साक्षात्कार झालेली आहे. पण नेमकं दर्शन म्हणजे काय, साक्षात्कार म्हणजे काय याचा स्पष्ट अर्थ गद्यामध्ये देऊन नंतर तत्वाचं ज्ञान म्हणजे काय याचा स्पष्ट अर्थ गद्यामध्ये देऊन हा एक 5वं प्रकरण सजलं आहे. याचं नाव आहे दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद. या 5ही प्रकरणातून मिळून आपण साधकापासून सिद्धापर्यंत जाऊ शकतो. तर आता हे जे शेवटचं दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद आहे त्याच्या अभ्यासाला आपण सुरू करू. दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद. पाद म्हणजे अध्याय किंवा प्रकरण. दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान या पद्धतीने या आधीच्या 4 व या 5व्या पादातील म्हणजे अध्याय किंवा प्रकरणातील लिखाण वाचकांनी वाचावे अशी नम्र विनंती आहे. म्हणजे या क्रमाने शक्यतो हे आत्मोपनिषद पुस्तक वाचावे. तर एक दर्शन. दर्शन म्हणजे काय, दर्शन म्हणजे सर्वसाधारणतः दिसणे, पाहणे. 2 साक्षात्कार म्हणजे जे पाहिले, दिसले त्याच्याशी थेट संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर जे उघड वा स्पष्टपणे जाणले जाते ते. मग तो सावयव शारीरिक व त्या पलीकडील मानसिक जाणीव रूपी उलगडाही असू शकतो. 3 तत्वज्ञान म्हणजे जे पाहिले म्हणजे दर्शन, जाणले म्हणजे साक्षात्कार, त्या मागील किंवा त्यासाठी आधारभूत असलेले अधिष्ठान म्हणजे पाया, सत्यत्वाने अंतिमता समजल्यामुळे मन व बुद्धीला प्राप्त होणारे शाश्वत ज्ञान. अशा ज्ञानामुळे मनाचे अमन किंवा न मन म्हणजे निर्विचार शांत दक्षता प्राप्त होते आणि बुद्धीचे प्रज्ञेत म्हणजे पुढचे जाणणारी म्हणजेच कालातीत क्षमता असलेली अशी स्थिती बुद्धीला प्राप्त होते तेव्हा तिला प्रज्ञा म्हणतात. तर हे बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर वा परिवर्तन होऊन तेथे जेव्हा ती बुद्धी स्थिर अविचल बनते, शांत बनते तेव्हा त्या बुद्धीला स्थितप्रज्ञ म्हणतात. म्हणजे तत्वज्ञानामध्ये मनाचे अमन, बुद्धीची प्रज्ञा आणि प्रज्ञा स्थितप्रज्ञ होणं अशा गोष्टी घडत असतात. आता शांत दक्षतेबद्दल थोडे अधिक पाहू. मन जे पाहिले ते पाहताना अत्यंत सावध व दक्ष नसेल तर अशा पाहण्यात उणीव राहते. एक तर पाहताना काही तपशील नजरेतून व बुद्धीतून सुटतो वा वगळला जातो किंवा संदर्भित पाहण्याशी संबंधित नसले दुसरेच काही पाहिले जाते. योग्य तपशील सुटणे वा असंबंधित तपशील जमा करणे या दोन्ही प्रकारात योग्य ते दर्शन म्हणजे दिसणे, पाहणे असंभवनीय ठरते. तसेच ते शांत नसेल तर जे पाहिले त्याबाबत अनुमान लावताना योग्य मांडणी क्रम या पद्धतीने निष्कर्षाकडे येणे असं करताना फार मोठा घोटाळा होऊ शकतो. मनाकडे आपण नीट पाहिले तर असे दिसते की ते नेहमीच चंचल असते. दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान या क्रमाने पुढे जाण्यासाठी मन एकाच वेळी परमशांत किंवा निर्विचार आणि दक्षही म्हणजे एकाच वेळी ते क्वाईट असावं लागतं आणि अत्यंत सावध दक्ष म्हणजे ऍक्टिव्ह असावं लागतं. म्हणून दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान या क्रमाने पुढे जाण्यासाठी मन एकाच वेळी परमशांत किंवा निर्विचार आणि दक्षही म्हणजे क्वाईट बट ऍक्टिव्ह असावे लागते. शांतीमुळे पाहण्याची गुणवत्ता, खरे तर जे पाहिले ते समजण्याची व जाणण्याची गुणवत्ता प्रकर्षाने उच्चस्तरीय राहते व दक्षतेमुळे पाहताना नेमकं काय पाहायचं ते योग्य तपशिलासह पाहिले जाते. माणसाचे मन रात्री झोपेत शांत असते किंवा असू शकते पण ते दक्ष किंवा सावध नसते. उदाहरणार्थ शांत झोपलेला माणूस बऱ्याच वेळा अस्ताव्यस्त किंवा अव्यवस्थितरित्या पहुडलेला पसरलेला असतो. ते दक्ष असते तर माणूस झोपेती बऱ्यापैकी नीट दिसू शकतो. मात्र तसे नसल्याने काय कुंभकर्णासारखा घोरत पडलाय बघा असे वायासारखे उद्गार गाढ झोपलेल्या माणसाबाबत त्याच्याशी संबंधित असलेले काढतात. घोरणे शांत परंतु जड मनाचे निदर्शक असले. घोरणे शांत
जर मनाचं निदर्शक असलं तरी घोरण्यामध्ये मन शांत आहे आणि ते जड आहे असा त्याचा अर्थ होतो. घोरणे शांत परंतु जड मनाचे निदर्शक असले तरी कुंभकर्णासारखे होणारे त्याचे दर्शन त्याचे मन दक्ष सावध सुविहित शिस्तबद्ध नसल्याचे सुचवते. घोरणे शांत म्हणजे घोरताना माणूस शांत असतो पण त्याचं मन जड असतं. घोरणे शांत परंतु जड मनाचे निदर्शक असले तरी कुंभकर्णासारखे होणारे त्याचे दर्शन त्याचे मन दक्ष सावध सुविहित शिस्तबद्ध नसल्याचे सुचवते. या उलट जागेपणी माणसाचे मन सावध सर्व नीट टिपण्यास सक्षम असले तरी ते अनेक उलट सुलट विचारांनी ग्रासित असते. त्या कारणाने ते शांत अविचल नसते. म्हणूनच शांत दक्षतेखेरीज क्वाइट बट ऍक्टिव्ह स्टेट ऑफ माइंड दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान या मार्गाने शाश्वत सत्यापर्यंतचा प्रवास किंवा विशुद्ध ज्ञानापर्यंतचा प्रवास संभवत नाही. हे नीट समजून घेणे अगत्याचे आहे. म्हणून जागेपणी मन शांत प्रशांत असलं पाहिजे आणि आपली सर्व इंद्रिय विशेषतः पंच ज्ञानेंद्रिय स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण त्याचं अचूक ज्ञान घेण्यासाठी इंद्रिये दक्ष असली पाहिजेत आणि मन मात्र परमशांत असलं पाहिजे. असं जेव्हा जागेपणी क्वाइट बट ऍक्टिव्ह माइंड असते तेव्हाच मनाचे नमन किंवा अमन होते आणि बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होऊन ती स्थित प्रज्ञा बनते. मात्र येथे दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान याचे एक छोटेसे उदाहरण पाहू. आकाशात पौर्णिमेचा आल्हाददायी चंद्र आहे. त्याचे प्रतिबिंब निळाशार सरोवरात पडले आहे. विशेष म्हणजे आकाशातल्या चंद्रापेक्षाही त्याचे सरोवरातील प्रतिबिंब जास्त आल्हाददायक वाटत आहे. असे का? एक तर सरोवरचे दिवसा निळे दिसते ते रात्री दाट वा सघन कृष्णवर्णीय दिसते. दुसरे म्हणजे सरोवराच्या आजूबाजूला असलेल्या वृक्षराजीमुळे सरोवराचे पाणी रात्रीच्या वेळी अधिकच घनदाट कृष्णनील वाटत आहे. तिसरे म्हणजे सरोवराचे पाणी पूर्णतया तरंग वा लाटा या वाचून आहे म्हणजे ते निस्तब्ध शांत आहे. या तीन बाबींचा एकत्रित विचार केला तर घननीळ निस्तब्ध तरंगरहित सरोवराच्या पाण्यात आकाशातील लावण्यपूर्ण पौर्णिमेचा चंद्र प्रत्यक्षापेक्षा अधिक मोहक म्हणजे प्रत्यक्षापेक्षा प्रतिबिंबच अधिक मोहक दिसते. ते काय समजून येते. हे समजण्यासाठी शांत सरोवराप्रमाणे मनही शांत हवे. 1. 2. सरोवराच्या पाण्यावर आजूबाजूच्या वृक्षराजी रात्रीचे वातावरण यांचा परिणाम होऊन ते जसे सरोवराचे पाणी परमशांत झाले किंवा सरोवराच्या पाण्याने परिसरातल्या तपशिलाची जशी इत्तंभूत नोंद घेतली व ते शांतीतून परमशांतीकडे वळले तसे मनही दक्षतेने म्हणजे ऍक्टिव्हली सारे टिपणारे व शांतीतून परमशांतीकडे वळणारे अग्रेसर होणारे शांत दक्ष म्हणजे ऍक्टिव्हली क्वाइट हवे. शांत आहे परंतु शांतीच्या दिशेने इतकं ऍक्टिव्ह आहे की परमशांत आहे, ऍक्टिव्ह आहे, दक्ष आहे आणि त्याच वेळेला सर्व इंद्रिय अचूकतेने सर्व काही टिपत आहेत आणि ते यासाठी अचूकतेने टिपलं जातं पण त्याच्या पाठी असलेलं मन हे परमशांत दक्ष असतं. 3. सरोवराच्या शांत दक्षतेमुळे जसे आकाशातील शुक्ल पूर्णेंदूचे अद्भुत दर्शन झाले तसेच दर्शन मनालाही शांत दक्षतेमुळेच होऊ शकते. येथेच सरोवर मन यांचे शांत दक्षतेचे रूपक संपते. येथून पुढे काय होते पाहू. 1. मनाच्या शांत दक्षतेमुळे पौर्णिमेच्या चंद्राचे मनालाही अद्भुत दर्शन झाले जसे सरोवराला त्याच्या शांत निस्तब्ध पाण्यात झाले. सरोवर शांत निस्तब्ध असल्यामुळे जसं सरोवराच्या पाण्याला पौर्णिमेचा चंद्र दिसला तसंच मनाच्या शांत दक्षतेमुळे मनामध्ये सुद्धा पौर्णिमेचा चंद्र जसा जितका प्रभावशाली आहे तसा तितका दिसू लागला. 2. त्या शांत दक्ष मनामुळे माणसाच्या बुद्धीलाही शांत दक्षता क्वालिटी ऑफ ऍक्टिव्ह क्वाइटनेस प्राप्त झाली. म्हणजे हे शांत दक्ष मन असल्यामुळे माणसाच्या बुद्धीलाही ती शांत दक्षता तो शांत दक्षतेचा गुण म्हणजे क्वालिटी ऑफ ऍक्टिव्ह क्वाइटनेस म्हणजे कृतिशील शांतीचा गुण अशा बुद्धीला प्राप्त झाला. 3. त्यामुळे त्याची बुद्धी अधिक सावध होऊन साक्षात्कारामध्ये प्रत्यक्षाहून अधिक मोहक प्रभावी दर्शन होते हे त्याला समजले. 4. पुढे जाऊन दर्शनापेक्षा साक्षात्कार अधिक मोहक
प्रभावी असतो हे त्याला समजूनही यद दृष्टम तत् निष्ठम, दिसते ते नाचते या न्यायाने, नाही आकाशातील चंद्र शाश्वत आणि अजिबातच नाही त्याचे सरोवरातील वा मानस सरोवरातील अधिक आकर्षक प्रतिबिंबही शाश्वत, याची त्याला उमज आली. म्हणजे मानस सरोवरात कितीही काही प्रभावी दिसलं तरी दिसणार अशाश्वत असतं. यद दृष्टम तत् नष्टम, दिसणार नष्ट होतं. ते त्याच मानस सरोवराच्या शांतीमुळे जरी त्याला मोहकता अनेक दिसल्या तरी दिसणार नष्ट होतं. त्या तत्वाचा अर्थही त्याला यासाठी झाला कारण त्याचं मन आता अमन आहे आणि बुद्धी प्रज्ञेमध्ये रूपांतरित झालेले आहे. आणि हे सर्वांचं कारण एकच आहे, क्वालिटी ऑफ ऍक्टिव्ह क्वाइटनेस, म्हणजे प्रगतिशील किंवा पुढे जाणाऱ्या शांतीचा गुणधर्म त्याच्या मनाला प्राप्त झालेला आहे. तर असं हे शांत दक्ष मनामुळे एक तर मनाचं अमन होतं, बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं, प्रज्ञा साक्षीत्वात जाते आणि खेरीज दिसतं तसं नसतं याचा एवढाच अर्थ आहे, दिसणारं नष्ट होतं. म्हणजे यद दृष्टम तद नष्टम, कितीही आकर्षक जग दिसलं तरी ते नष्ट होणार आहे. या तत्वाचं ज्ञान अशा प्रज्ञावान मनाला होऊ शकतं. म्हणून तर ते शेवटी आपणाला हे लक्षात आलं पाहिजे की मानस सरोवरातील अधिक आकर्षक प्रतिबिंब ही शाश्वत नाही, याची उमज आपणाला अशा एकंदर स्थितप्रज्ञतेमुळे येते. 5 तर ते शेवटी पण सर्वात महत्वाचे असे दर्शन साक्षात्कार मार्गात त्याला तत्वाचे ज्ञान झाले. काय आहे ते तत्वाचे ज्ञान? हो, दिसते तसे नसते व म्हणूनच सारे जग मिथ्या भ्रममूलक किंवा भ्रमाचा होका आहे. आकाराचा अंत, गुणाचा अंत, भावाचा अंत क्रमशः निराकार निर्गुण निर्भावात होतो. जेथे अंत तेच साऱ्यांचे उगमस्थान. जिथे आपला अंत होतो तेथूनच आपण सगुण साकार आणि स्वभाव म्हणून जन्माला येतो आणि अर्थात तेथेच आपण निवर्ततो. हे ज्ञान होतं. म्हणूनच निराकार निर्गुण निर्भावातूनच साकार सगुण स्वभाव उद्भवते, अर्थात तेथे ते मावळतेही. म्हणून आता या मुद्द्यावर आल्यानंतर आपल्याला असं कळलं की निराकार निर्गुण निर्भावातूनच सगुण साकार स्वभाव उद्भवते आणि काही काळानंतर तेथे ते मावळतेही. हे सारे शांत दक्ष मनातून व बुद्धीतूनही म्हणजे प्रज्ञेतून आणि स्थितप्रज्ञा बुद्धीतून समजते किंवा जाणले जाते. आता झाला, आता दीर्घ त्यामुळे अमनस्तता, अमन न मन हेच ते सर्व ज्ञानाचे साधन हे आपल्या लक्षात येते. अमन म्हणजे परमशांतीतून तत्वज्ञान प्राप्ती साधना आपली आपल्यातूनच जन्मते व आपणाला जाणता येते. दीर्घ करिता स्वरूप बोध महत्वाचा आहे. करिता स्वरूपाचा शोध आणि बोध महत्वाचा आहे. यासाठी बाह्य गुरु अत्यावश्यक आहे जसे नाही. माणसाचे मन वटवटी करते शांतही असू शकते. मनाची शांत दक्षता समजून घेऊन मनाच्या त्या शांत दक्षतेच्या अधीन माणूस झाला तर शांत मनाजवळ अशांत मनाला बसवून, म्हणजे मन शांतही असू शकते आणि वटवटी करू शकते. पण मन जर शांत आणि दक्ष झालं तर अशा शांत दक्ष मनाजवळ जेव्हा माणूस बसतो तेव्हा एका तऱ्हेने गुरुजवळ शिष्य बसावा, तसंच शांत दक्ष मनाजवळ अशांत मन म्हणजे शिष्य बसलेला आहे आणि शांत दक्ष मन त्या अशांत मनाला आपला भाव गुरुत्वासा देऊन शांत माणसाजवळचा अशांत माणूस जसा आपल्या गुरुत्वाने शांत होतो तसंच माणसाचे मन वटवटी करते व ते शांतही असू शकते. मनाची शांत दक्षता समजून घेऊन मनाच्या त्या शांत दक्ष क्षमतेच्या अधीन माणूस झाला तर शांत मनाजवळ अशांत मनाला बसवून, म्हणजे जणू काही गुरुजवळ शिष्याला बसवून माणूस आपल्या बसून म्हणजे शांत मनाशी वटवट करणाऱ्या मनाने बसणे. आता समजा मी बोलतोय, वटवट करतोय, तर आता हा वटवट करणारं मन थोड्या वेळानं शांत झालं याचा अर्थ ते आपल्या आतील मनाच्या गर्भाशी शांत गर्भाशी बसलो आणि मनाच्या शांत दक्ष गर्भाशी बसून
जेव्हा ते बाहेरचं वटवट करणारं मन काही समजून घेऊ पाहतं तेव्हा आपोआपच बाहेरचं वटवट करणारं मन आतल्या शांत निर्विकार अमन प्रज्ञावान मनबुद्धीशी एकरूप होतं आणि ते स्वतःच प्रज्ञावान बनतं. याला म्हणायचं गुरु विनाही तत्वज्ञान प्राप्ती होऊ शकते. जसं आपण बाह्य गुरु जवळ बसून शांत होतो तसं आपण आतल्या पूर्ण शांत स्थितप्रज्ञ मनाशी बसून आपली शांती जी आत आहे ती बाहेर आणू शकतो आणि अंतर्बाह्य आपण परमशांत बसून आपणाला तत्वज्ञान प्राप्त होऊ शकतं. याला म्हणायचं गुरु विनाही तत्वज्ञान प्राप्ती कशी होऊ शकते त्याचं हे यथार्थ वर्णन आहे, ते नीट समजून घ्या. यासाठी माणसाने प्रथम मनाची शांत दक्षता क्वाइट बट एक्टिव्ह क्वालिटी ऑफ माइंड समजून घ्यावी व त्या तशा मनाच्या गुणवत्तेचा ध्यास घेऊन तशा मनाच्या अमन न मन सान्निध्यात राहावे. म्हणजे आपण जेव्हा परमपूर्ण शांत असतो आणि असा जेव्हा आपल्याला अनुभव येतो तेव्हा तो अनुभव प्रदीर्घ होण्यासाठी आपण तसेच बसून राहिलो तर हळूहळू आपलं नेहमीच मन आहे ते परमशांत होतं, ते अमन होतं, बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं, प्रज्ञा स्थितप्रज्ञा बनते आणि प्रज्ञावान स्थितप्रज्ञ बुद्धी किंवा प्रज्ञावान अमन आणि बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होऊन स्थितप्रज्ञ झालेली बुद्धी म्हणून एकाच वेळी मनाचे अमन होणे आणि बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होणे पुढे ती जाऊन स्थितप्रज्ञ होणे हे सारे फक्त आणि फक्त आपल्याच शांतीजवळ म्हणजे आपल्या मनाच्या शांत अवस्थेजवळ म्हणजे अमनाच्या सान्निध्यात बसणे असे आहे या उपनिषदाचे गुरुजवळ शिष्याने बसून ज्ञान प्राप्ती करून घेण्याचे स्वरूप. तेव्हा लक्षात घ्या हे जे आत्मोपनिषद आहे याचा अर्थ असा आहे आपलं आज जे आत्मतत्व आहे ते परमशांत आहे. त्या आत्मतत्वाशी आपण आपली जी प्रकृती आहे पुढे पुढे जाणारी स्वभाव आहे त्या आत्मतत्वाशी आपल्या प्रकृतीने जाऊन शांत बसलं की ते आत्मतत्व परमशांत आहे, निर्विकार आहे, स्थितप्रज्ञ आहे हे लक्षात येतं आणि त्या कारणानेच आपली प्रकृती जी वटवट करते ती शांत होते, मन शांत होतं, ते अमन होतं, ते कोरं होतं आणि बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं आणि पुढे जाऊन बुद्धी स्थितप्रज्ञ बनते. अशा तऱ्हेने आत्म्याजवळ जर म्हणजे शिवाजवळ जर जीव बसला आपणच आपल्या आतल्या परमेश्वर तत्वाशी बसतो तर आपल्या मनाचे अमन बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर आणि स्थितप्रज्ञता प्राप्त होऊन अंतर्बाह्य आपण तोच आत्माच बनून जाऊ आणि गुरुजवळ शिष्य बसला आणि दोन्ही गुरु म्हणून भक्तत्वाने नांदू लागले. अशा तऱ्हेने आपण जी उपासना करू शकतो यालाच म्हणायचं आपणच आपल्या आत्म्याजवळ बसून आपण ज्ञान घेणे असे ह्या आत्मोपनिषदाचे मूळ स्वरूप आहे. आत्मा म्हणजे अंतःकरण किंवा आपण याला कैवल्याचे विद्यापीठी गुरु शिष्य नारायण असे म्हणता येईल. आत्मा म्हणजे अंतःकरण किंवा आपण याच्याशी बाहेरच्या व्यक्तिनामाने किंवा बाहेरच्या सदेह मनरूपी माणसाने आत्म्याजवळ बसलो की आपोआपच आत्मा जसा कैवल्यात आहे शुद्ध असणेपणी आहे तसाच त्याच्याजवळ बसणाराही शुद्ध आपलेपणात जातो. म्हणजे नारायण पाटणकर जेव्हा आत्मनारायणाशी बसतो तेव्हा कैवल्याच्या विद्यापीठाचा प्रमुख कोण आहे आत्मनारायण. त्याच्याजवळ विद्यार्थी नारायण बसला आणि प्रमुख गुरु आणि विद्यार्थी एक होऊन शेवटी केवळ कैवल्य प्रस्थापित झाले. म्हणून म्हटले आहे कैवल्याचे गुरु शिष्य नारायण असेही आत्मोपनिषदामध्ये घडणाऱ्या अद्भुत क्रांतिकारी परिवर्तनाचे वर्णन करता येईल. म्हणून केवळ असणे शांतदक्षतेत असणे यामुळे नारायणाला नारायणाकडूनच तत्वज्ञान प्राप्ती होऊ शकते. खरे तर गुरुविना ज्ञान प्राप्ती किंवा स्वरूप आत्म्याकडून मिळणारे थेट ज्ञान असे आहे आत्मोपनिषदाचे यथार्थ दर्शन. या आत्मोपनिषदाचं मुख्य तत्व आहे आत्म्याकडून जीवाला मिळणारे थेट ज्ञान. सरते शेवटी हे तत्वज्ञान अद्वयाशी येऊन थांबते. एक अनेक द्वैत एक अनेक द्वैत अद्वैत नव्हे तर केवळ अद्वयत. अद्वय म्हणजे पूर्णत्व. येथे सारे विरोध
रंग रूप गुण दोष भाव अभाव अमृत नाम नष्ट होते. एक खरे तर एकही नव्हे, अवर्णनीय असणे, अनडिस्क्रायबेबल एक्झिस्टन्स म्हणजे अवर्णनीय अस्तित्व असे असते. असे वर्णन हेच ते कैवल्य, तेच सत्य आणि त्याला सत्सत ते सत्य असे म्हणायचे. आता सोहम यालाही विशेष अर्थ उरत नाही, तर आता मी नाहीच, फक्त तोच उरला म्हणून सहा अहम नाही, फक्त सहा. सहा हा सत्य आहे म्हणून तत्सत, फक्त केवळ आणि केवळ तेच सत्य आहे, कैवल्यच सत्य आहे. इथे मी महत्वाचा नाही, तू महत्वाचा नाही, आम्ही महत्वाचं नाही, काही महत्वाचं नाही. केवळ शुद्ध जे चैतन्य आहे तत्सत हेच इथे महत्वाचं आहे. आणि हेच ते अद्वय, दुसरं काही नाही, असं एक आणि एकमेव जे विश्वामध्ये सगुण साकार आणि निर्गुण निराकार या दोन्ही तऱ्हेने नांदते, असे हे तत्सत म्हणजे कैवल्य. यालाच माझं अनडिस्क्रायबेबल एक्झिस्टन्स, अवर्णनीय जे असते तेच ते तत्सत म्हणजे तेच सत्य आहे. आता वाचकानेच ठरवावे. दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान या मार्गे आपण तत्सतपर्यंत पोचणार का? आस्था हीच व्यवस्था सत्याप्रत नेणारी. आता पुढे याला आस्था असेल तत्सतपर्यंत जायची, तो हळूहळू अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम म्हणणार नाही, सहा अहम म्हणणार नाही, त्याचा अहम जाईल, फक्त सहा राहील. तत्सत एवढंच सत्य आहे हे त्याला जाणवेल आणि तिथेच त्याचा आध्यात्मिक प्रवास पूर्णतेला जाईल. आणि त्यानंतर जे जीवन असेल ते केवळ आणि केवळ जीवनमुक्ताचा जीवन असेल. म्हणजे जीवनात आहे पण पूर्ण मुक्त आहे, कैवल्य ज्ञान झालेला, कैवल्य प्राप्ती असणारा केवळ आत्माच आहे, अशी त्याची अवस्था राहील जीवनमुक्तीनंतर. म्हणून हे जे म्हटलंय दर्शन म्हणजे काय, साक्षात्कार म्हणजे काय आणि तत्व म्हणजे काय ते समजून घ्या. दर्शन म्हणजे साधा अर्थ दिसणे, पाहणे. साक्षात्कार म्हणजे जे पाहतो ते पाहताना त्याच्यातून आपणाला जे उलगडतं स्पष्ट ज्ञान ते. आणि तत्वज्ञान म्हणजे हे सर्व उलगडणार शेवटी एकाच कैवल्यातून, एकाच वैश्विक चेतनेतून, जी चैतन्य म्हणून दिसत नाही पण अनेकानेक अंग प्रत्यांगाने ती आविर्भूत होते. स्पर्शगंध रुची दर्शन श्रवण याद्वारे ती होत असेल, निसर्गाद्वारे होत असेल, परंतु एकच चेतना सगुण निर्गुण पद्धतीने असते. सगुण निर्गुण ही एकतरीची दर्शन आहे, साक्षात्कार आहे, परंतु प्रत्यक्ष चैतन्याचं दर्शन होत नाही. फक्त इतकंच जाणता येतं की त्या चैतन्यामुळेच सर्व काही आहे आणि चैतन्य हाच सर्वांचा पाया आहे. त्यालाच आत्मा, परमात्मा, परम चैतन्य म्हटलेलं आहे. हे एकदा कळलं की माणसाचं या ज्ञानापासूनचं पुढचं जीवन विदेहीपणे मुक्ती भोगीत जावे. देह असून सुद्धा देह नसल्यासारखा असा त्याचा भाव असतो आणि त्याला सर्वत्र चैतन्य चैतन्य आणि चैतन्यच दिसतं. मग स्वामी स्वरूपानंद म्हणतात, नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी, राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मोहरी. मग नर आणि नारी काय काहीच वेगळं दिसत नाही, सर्वत्र केवळ चैतन्याचं नृत्य, दर्शन, साक्षात्कार आणि तत्व आपल्याला अनुभवास मिळतं. तर असे आपण जीवनमुक्त होणार असू तर या पुस्तकाकडे नीट लक्ष द्या. आता या शेवटच्या प्रकरणातील काही काव्याचा आपण हे करू. आता जे काव्य आहे ते नाव आहे कर्मभक्ती ज्ञान मूळ एक जाण. आपण कर्मयोग म्हणतो, भक्तियोग म्हणतो, ज्ञानयोग म्हणतो, परंतु मूलतः ते एकच आहे हे ओळखा. अर्थ स्पष्टीकरण. सूर्य एकमेव असला तरी त्याची सहस्त्र किरणे असतात. त्याच प्रकारे मूळ म्हणजे अधिष्ठान किंवा अधिष्ठान एकच असते, मात्र त्याला कर्म ज्ञान भक्ती या 3 प्रकारे योगाने पाहिले जाते. सहस्रश्रेणी एकाच सूर्याचा भोत होतो, त्याचप्रमाणे कर्म ज्ञान भक्ती या विविध योगाने मुळाला आधी काढणारा सद्वस्तूला जाणले जाते. सद्वस्तू मूलतः एक आणि एकमेवच आहे, त्याचे भान ध्यान असले पाहिजे. कर्मज्ञान भक्ती हाही वास्तवात योग नसून तो एक योगच आहे. मी माझे पण नष्ट झाल्यावर सर्व कर्मे सद्वस्तूला अर्पण होतात. मग हे अर्पण भले
कर्मज्ञान भक्ती मार्गे अर्पण का होईना, सर्व कर्मे अर्पणोत्तर केवळ एक आणि एकमेवच होतात. त्याचा वेगळा किंवा निराळा हाही अर्थ आहे की वास्तवात साधना त्रिमार्गी वाटली तरी तीही एकमार्गीच आहे. एकमेव मुळाशी साधना ही मूलभूत एकरूपच आहे. देह मन बुद्धी यांचा विसर पडून जर सर्व कर्मे मुळाला सद्वस्तूला सहज समर्पित झाली तर हेही लक्षात येते की सारे जल म्हणजे सारे जल याचा अर्थ आपण पाणी म्हणतो, पण जल याचा अर्थ एवढाच आहे की हे विश्वामध्ये जे हालचालीत आहे, नित्य निर्मिती स्थिती लयात आहे, त्या चैतन्याला आपण येथे हे चैतन्य जल हे सारे जल आहे ते सद्वस्तू म्हणजे एकच वस्तू जलवान आहे, म्हणजे प्रवाहित आहे, हालचालीत आहे. परंतु वस्तू हालचाल करत नाही. वस्तूतून जे बाहेर पडतं, वस्तूतून जे उधावत होतं ते हे त्रिगुण साकार जे घडतं. पण मूळ वस्तू आत्मतत्व पायास स्थिरत असतो. म्हणून देह मन बुद्धी यांचा विसर पडून जर सर्व कर्मे मुळाला सद्वस्तूला सहज समर्पित झाली तर हेही लक्षात येते की सारे जल आहे ते सद्वस्तू. अर्थ आहे केवळ मुळालाच. साधक म्हणजे तू केवळ निमित्त आहेस. खळखळ किंवा अर्थहीन आवाज आहे. मूळ जळ आणि साधक खळखळ. मूळ जो आपल्याला आतून प्रेरणा मिळते ती आत्म्याचीच प्रेरणा आहे. पण जर नारायण पाटंग मला माझी प्रेरणा आहे तर ते त्याचं बोलणं पोकळ आहे. म्हणून मूळ जळ आणि साधक खळखळ म्हणजे पोकळ आवाज आहे. मी नाही तू या सत्सत भावाने स्वतःकडे केवळ निमित्त मात्र पाहून जेव्हा साधकाद्वारे काही घडत असते तेव्हा कर्माचे करते पण ईश्वरार्पण झाल्याने साधकाला कार्यकारण भावाच्या बंधनात अडकावे लागत नाही. कार्यकारणाचा भेद होऊन अशा वेळी दूरवर आकाशात मुक्त भेरणाऱ्या पक्षाप्रमाणे साधकी कैवल्यात केवळ असणेपणी संचार करतो. कर्म आचरण करताना हे अकर्ता भावाचे रहस्य अंतरीचे मर्म जाणले गेल्यास आणि देह राहुनी देहभावाचे तर्पण म्हणजे विसर्जन घडल्यास असे किंवा अशी कर्मे त्या पाठच्या शुद्ध ज्ञानामुळे अहंकार शून्यतेमुळे मी रहिततेमुळे ज्ञानपूर्ण ठरतात. ही मी रहित कर्माचरण ही ज्ञानाची खूण आहे. मी नाही तू या भावातून घडलेली कर्मे ही ज्ञानरूप असल्याने कर्मज्ञान पूर्ण आणि ज्ञान कर्म पूर्ण असा कर्मज्ञान संयोग संभवतो. म्हणजे कर्मज्ञान पूर्ण आहे कारण मी नाही असा त्या भाव आहे. म्हणून प्रत्येक कर्म मी नसेल तर ते ज्ञानपूर्ण असतं आणि प्रत्येक ज्ञान ज्याच्यामध्ये मी नाही ते ज्ञान कर्मपूर्ण असतं. म्हणजे मी रहित कर्म हे ज्ञानाने भरलेलं असतं आणि त्याच वेळेला कर्म जेव्हा ज्ञानपूर्ण असतं तेव्हा ज्ञानही कर्मपूर्ण असतं. म्हणजे साधू मी रहित जे करतो ते ज्ञानपूर्ण कर्म आहे. परंतु ते ज्यार्थी ज्ञानपूर्ण आहे त्यार्थी काही ना काही साधूची सुसंगत हालचाल दिसती तरी सुद्धा ती हालचाल आत्म्याची आहे. म्हणून आत्माच साधूकडून कर्म करून घेतो आणि साधूला कळतं ही कर्म आत्म्याने केलेली आहेत. त्यामुळे साधू कर्मातून मुक्त होतो. म्हणून कर्म ज्ञानपूर्ण होतं आणि असं ज्ञानपूर्ण कर्म जिथून घडतं तो देह स्वतः देह आणि मन नाही अशी त्याला खात्री असल्याने तो देह आणि तो संत किंवा तो साधू किंवा साधक सुद्धा पूर्णपणे कर्मफलातून बाहेर पडतो. म्हणून मी नाही तू या भावातून घडलेली कर्मे ती ज्ञानरूप असल्याने कर्म ज्ञान पूर्ण म्हणजे आपलं कर्म घडतं ते यथास्थित निर्दोष ज्ञानावर आधारित असतं आणि आपलं ज्ञान असतं त्या ज्ञानामधून सुद्धा योग्य कर्म काय याचा बोध इतरांना होतो. म्हणून कर्म ज्ञान पूर्ण आणि ज्ञान कर्म रूप असा कर्मज्ञान संयोग संभवतो. या कर्मज्ञान संयोगाला सतत चिकटून राहणे, त्यात भेद न येऊ देणे, कर्माचरणात मी लोकून केवळ तू राहणे यालाच तर भक्ती म्हणतात. जो विभक्त नाही तो भक्त. म्हणून कर्मज्ञान किंवा ज्ञान कर्म युजता म्हणजेच अभेदत्व म्हणजेच भक्ती. म्हणून कर्मज्ञान किंवा ज्ञान कर्म युजता म्हणून कर्म आणि ज्ञान याच्यातलं एकत्व म्हणजे कर्मज्ञान युजता आणि
कर्म आणि ज्ञान हे एकच असतं किंवा ते एकच आहे, त्यात भेद नाही, म्हणूनच ती भक्ती. म्हणून नीट लक्ष द्या. म्हणूनच कर्म ज्ञान किंवा ज्ञान कर्म युजता अभेदत्व म्हणजेच भक्ती. झाड हिरव्यागार पानाने पुष्पमोहर व पुष्पमोहर, झाड हिरव्यागार पानाने पुष्पमोहर व फळाने लगडलेले असते. झाडावर अनेकानेक कीटक पक्षी मधमाशा हे फळांचा रस व पुष्परस टाकण्यासाठी गलका करतात. आतुरतेने अहममिकेने घर मांडतात. ही सारी दिसायला जरी अत्यंत मनोहारी असा वृक्षाच्या समृद्धीचा हा गजर असला, कौतुक असले तरी खरे तर बाह्यातकारी वाटणारा हा वृक्षाचा गजर किंवा वृक्षाचा जागर किंवा कौतुक वास्तवात भूमीत गडप झालेल्या परंतु अत्यंत रसरशीत तजेलदार मुळाचाच असतो. खोलवर भूगर्भात मुळाचे जागरण म्हणजे आत्म्याचे जागरण जागृती असते. सतेज टवटवीतपणा मुळात नसेल तर कसं शक्य आहे झाडाचं सशक्त असणं, त्याला फुलं फळं मोहर येणं, त्यांना फळं येणं आणि त्या फळ खाण्यासाठी पशु पक्षी यांनी गलका करणं आणि एकंदरच त्या झाडातला एक दिव्यत्व जे प्राप्त होतं ते केवळ आणि केवळ त्याच्या लपलेल्या मुळामुळे असतो. सारांश सर्व कौतुक लीला मुळाची म्हणजे तत्सत अशा ब्रह्माचीच असते. तसेच कर्मज्ञान सकृतदर्शनी दोन वाटली तरी मूलतः ती एकच असतात. देहभान हरपून करता मी नव्हे तो या भावाने होणारे कर्म हे ज्ञानच असते. असे ज्ञान झाल्यावर कर्म ज्ञानांगी म्हणजे ज्ञान हे ज्याचे अंग आहे असे होते. म्हणून देहभान हरपून करता मी नव्हे तो या भावाने होणारे कर्म हे ज्ञानच असते. असे ज्ञान झाल्यावर त्यामुळे जे कर्म उद्भवते ते ज्ञानांगी ज्या कर्माचं अंग किंवा स्वरूप ज्ञानच आहे असं असतं. हीच कर्मज्ञान एकता. अशा कर्मज्ञान ऐक्याने मुळाला भजणे, त्याचे कीर्तन पूजन चिंतन निधिध्यासन करणे शक्य झाल्यास हेच ते कर्मज्ञान एकत्वातले भजन किंवा भक्ती. म्हणजे प्रथम कर्म त्यातून ज्ञान आणि कर्मज्ञान ऐक्यातून भक्ती म्हणजे प्रथम कर्म त्यातून ज्ञान आणि कर्मज्ञान ऐक्यातून भक्ती. आता कर्मज्ञान भक्ती ही विविध न राहता केवळ एकताच उरते. कर्मज्ञान भक्ती दिसायला तीन पण असायला एक. हरी हर वाटतात दोन पण आहेत एक. मुळाशी सारे मूलभूतच असते. अनंतात सारे शांत एकांतच होऊन असते. अनंतामध्ये म्हणजे इन्फिनिटी मध्ये सारे शांत म्हणजे सर्व आयडेंटिटी एकांतच होऊन असते. म्हणजे एकात अंत झालेले विलीन झालेले असते किंवा उरते. थोडक्यात म्हणजे ऑल आयडेंटिटी कमिंग फ्रॉम इन्फिनिटी अँड इन फॅक्ट though they appear as identities, they are basically finally infinity. म्हणजे कितीही काही बाहेर पडलं तरी ते तू अनंतातून येतं. अनंतातून बाहेर पडलेले शांत अनंतातून आले आणि अनंतात गेले अशा अर्थी ते शांत नसतेच, ते अनंताचंच दृश्य रूप असतं. म्हणून म्हटलं आहे अनंतात सारे शांत एकांतच होऊन असते उरते. एकात अंत किंवा विलीन झालेले असेच शांत नेहमी असते. म्हणून सर्व शांत मूलतः अनंतच आहे. आता साधकाच्या हृदयात हरिहर कर्मज्ञान भक्ती एकत्वाने असतात. असे अभेदत्व अद्वैत अद्वैता निर्द्वंद्वता हेच सारे रहस्य जीव जगत ईश्वर यांचे आहे, जे भक्ताद्वारे प्रकटते जशी सूर्याद्वारे त्याची किरणे प्रकटावीत. आता ऐकायला जरी गद्य कठीण वाटलं तरी पद्य ऐकलं की या गद्याचा स्पष्ट अर्थ तुम्हाला समजेल. पद्याचं शीर्षक आहे कर्मभक्ती ज्ञान मूळ एक जाण. एका आदित्याचे सहस्र किरण कर्मभक्ती ज्ञान मूळ एक जाण. मी मज माझे जाता मावळून कर्म त्याते होई सहज अर्पण. मी माझे मावळून गेलं की आपली सर्व कर्म त्याला म्हणजे आत्म्याला अर्पण होतात. देह बुद्धी मन सहज तर्पण. तर्पण म्हणजे विलीन करणे. आपण म्हणतो ना तर्पण म्हणजे अनंतात विलीन होणे. तसं देह बुद्धी आणि मन जेव्हा अनंतात तर्पण त्याचं होतं, अनंतात विलीन होतात. देह बुद्धी मन सहज
समर्पण सत ब्रह्मार्पण वस्तू या भावाने सारं केलं. देह मन बुद्धी याचंही तर्पण जिवंतपणी होतं आणि जिवंतपणे विदेह मुक्ती भोगता येते. देह बुद्धी मन सहज तर्पण सारे त्याचे त्याला होता समर्पण. मूळ तोची करता ते निमित्त व्यर्थ खळखळ परी मूळ तोची जळ. तो मूळ तोच करता आहे, तू निमित्त आहेस, तू व्यर्थ पोकळ शब्द आहेस, मूळ जळ आहे, आत्मतत्व आहे, ते एक आणि एकमेवच आहे. असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा ऐसे उमटे जेथे कर्म आचरण नाही बाधते ते कार्यकारणाचे सहज भेदन कैवल्यात पक्षी तैसे त्या बंधन. म्हणजे मूळ तो आहे आणि मी व्यर्थ करतो आहे, मूळ करता तो आहे आणि मी निमित्त आहे असं समजून ज्याचं आचरण घडतं अशा कोणत्याही माणसाला कार्यकारण संबंधाचं चक्र सहज भेदता येतं आणि कार्यकारण संबंधाचं चक्र भेदून तो कैवल्यामध्ये जसा गरुड भरारी घेतो तसा भरारी घेऊ शकतो. हे जर आपण लक्षात घेतलं तर कर्म आचरणी रहस्य हे जाणं याची ज्ञान समजे अंतरीची पूर्ण. जरी त्याचे त्याला सहज समर्पण राहुनी देहभाव तर्पण. देह राहून सुद्धा देहभावाचं तर्पण करता आलं, त्याचं त्याला अर्पण करता आलं तर जे ज्ञान मिळेल हे ज्ञान म्हणजे अंतरीची खूण समजावी आणि ही खूण घेऊनच आपलं कर्म निर्दोष असावं. कर्मी ज्ञान उमले अज्ञान निमाले येथे कर्म ज्ञान एक भाव झाले. एक भावे कर्म ज्ञान जेथ राही अंतरात त्याच्या भक्ती सदा राही. कर्मामध्ये ज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान आलं आणि आत्म्याचं ज्ञान जे आहे तेच आता वेगवेगळ्या कर्माने नटलं गेलं. म्हणून कर्मामध्ये ज्ञान आलं आणि ज्ञानामध्ये कर्म आलं म्हणजे आपली निर्दोष ज्ञानदृष्टी झाली आणि त्यातून जेव्हा कर्म उद्भवलं तेव्हा एक भावे कर्म ज्ञान जेथ राही. तेव्हा ज्ञान आणि कर्म एका भावाने राहतं आणि ते एक भावाने राहून त्याचं त्याला अर्पण होतं. तेव्हा अंतरात त्याच्या भक्ती सदा राही. म्हणून कर्म ज्ञान एक होऊन ते आत्म्याला अर्पण केलं जातं किंवा कर्म ज्ञान एक होऊन अंतरामध्ये भक्तीचा उदय होतो. म्हणजे देव आणि साधक यांचं द्वैत मावळतं. जसं पत्र पुष्प मोहर फळांचा बहर पशु पक्षी मधु पक्षिकांचा कहर बाह्य मनोहारी दृष्ट्याचा गजर अंतरात परी मुळाचा जागर. म्हणजे पशु पक्षी कीटक बसलेले आहेत, आम्र वृक्षावर फळं टाकतायत, गोड गाणं गातायत, आवाज करतायत. तो वृक्ष एकदम सतेज टवटवीत डौलदार श्रीमंत दिसतोय, परंतु त्याचं मूळ मजबूत असल्यामुळे खऱ्या अर्थाने त्या वृक्षाचं महत्व आहे. म्हणून ज्याचा आत्मा बळकट आणि ज्याला आत्म्याची जाणीव, ज्याला आत्म्याचं विसरण पडत नाही तो नेहमीच सदोदित टवटवीत सतेज असतो, जीवनात असूनही जीवन मुक्त असतो. म्हणून तैसे कर्म ज्ञान बाह्य दोन वाटे अंतरात परी मूळ एक साचे. मुळाचे भजन भक्तीचे पूजन साधकाचे हृदयी हरीचे गुंजन. म्हणून कर्मज्ञान बाह्य रूपाने दोन वाटलं तरी अंततोगत्वा मुळाच्या दृष्टीने कर्म जे आहे ते मुळातूनच आलेले आहे आणि त्याचं त्याला अर्पण झालेलं आहे. म्हणून मुळातून आलेले कर्म त्याचे त्याला अर्पण करणे हे ज्ञान आणि अशा ज्ञानातूनच सर्व कर्माचा उद्भव. अशा अर्थी ज्ञान आणि कर्म एकच आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा की कर्मज्ञान जरी दोन वाटली तरी दोन्ही एक होऊन आतमध्ये साधकाच्या मनामध्ये मुळाचे भजन भक्तीचे पूजन. ज्ञान कर्म आणि भजन म्हणजे भक्ती याचं एकत्वाने गाणं साधकाच्या हृदयामध्ये निर्माण होतं आणि ते गाणं म्हणजे हृदयी हरी ते गुंजन. ज्ञान कर्म आणि भक्ती या तीन नसून एकच आहे जेव्हा साधकाच्या लक्षात येतं
त्या साधकाच्या हृदयातला हरी जो असतो ते त्या हरी हृदयातून त्याच्या जे काव्य बाहेर पडतो, पूजन बाहेर पडतं, तेच हे आत्मोपनिषद. म्हणून ऐसे कर्मज्ञान बाह्य दोन वाटे अंतरात परी मूळ एक साचे मुळाचे भजन भक्तीचे पूजन साधकाचे हृदयी हरीचे गुंजन. आणि एकदा साधकाच्या हृदयात कर्मज्ञान भक्ती म्हणजेच हरी असं आत्मज्ञान प्राप्त होऊन भावाची उत्कट अवस्था प्राप्त झाली की त्याच्या हृदयात बसून हरीच गात असतो, हरीच काव्य प्रसवतो, हरीच सरस्वती रूपेने सर्व काही करतो. जसं राधेला मिरेला त्यांच्या हृदयातून कृष्णाची पावरी बासुरी ऐकू आली, तसं हे सारं अद्भुत दर्शन साक्षात्कार असतं. आणि वस्तुतः ते तत्वाचं ज्ञान अशा अर्थी ते आत्म्याचं प्रकटीकरण असतं. आता शेवट मूळ तोची हरी कुणी हर म्हणती साधकाचे हृदयी हरिहर राहती हरिहर जेथे एक रूप असती भक्ती कर्म ज्ञान तेथ एक रूप असती. कुणी हरी म्हणतो, कुणी हर म्हणतो. साधकाच्या हृदयात हरिहर एकत्वाने राहत असतात आणि हरिहर जिथे एकरूप झालेले असतात अशा साधकाच्या हृदयात भक्ती कर्म ज्ञान ही सर्वार्थाने आत्मज्ञान पूर्ण म्हणून एकरूपच असतात. तर कर्मभक्ती ज्ञान त्या 3 शाखा दिसल्या तरी मूळ मात्र आत्मा आहे. 3 शाखा असल्याने मूळ आत्मा असेल तर झाडाला कितीही फांद्या असल्या तरी झाड एक असतं आणि सर्व फांद्या फळं फुलं मोर्याने भरलेलं संपूर्ण झाड शेवटी केवळ आणि केवळ मूळ म्हणजे आत्माच असतो. हा बोध याच्यातून घ्यायचा आहे. आज जरा कठीण असं भरपूर झालेलं आहे, तर हे प्रकरणच जरा कठीण आहे, तर रोज थोडं थोडं घेऊ. उद्याचा भाग उद्याच्या प्रवचनात.